दूध हे अत्यंत पौष्टिक अन्न आहे. पण काही पदार्थासोबत ते जर घेतलं तर शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जसं की त्याला आपण विरुद्ध आहार म्हणतो आणि अशा विरुद्ध आहारामुळे पचन बिघडतं, त्वचेचे विकार होतात, ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो. जसं की आंबट पदार्थ, लिंबू, संत्री, मोसंबी, दही, आमसूल, दूध आणि आंबट पदार्थ जर एकत्र घेतलं तर दूध फाटू शकतं. यामुळे पचनसंस्था बिघडते, गॅस, ॲसिडिटी आणि उलट्याही होऊ शकतात. मासे, आयुर्वेदानुसार दूध, मासे हा अत्यंत चुकीचा आहार आहे. यामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात आणि पचनावरती वाईट परिणाम होऊ शकतो. मीठ असलेले पदार्थ, चिप्स, नमकीन, लोणचं, दूध आणि मीठ एकत्र घेतलं तर शरीरातील रासायनिक संतुलन बिघडतं. त्वचा आणि पचनावरती याचा वाईट परिणाम होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फळे, केळी, स्ट्रॉबेरी, आंबट फळे. काही लोकांना मिल्क आणि फ्रूट कॉम्बिनेशन पचत नाही. यामुळे जडपणा, कफ, सर्दी वाढू शकते. उडीद डाळ आणि कडधान्य, दूध आणि जड कडधान्य जर एकत्र घेतलं तर पचन मंदावतं आणि मग गॅस, पोट फुगणं, अपचन होऊ शकतं. मांस, दूध आणि मांस हा जड आणि विरुद्ध आहार मानला जातो. यामुळे पचनावरती ताण येतो आणि विषारी द्रव्ये तयार होण्याची शक्यता असते. कडू आणि तिखट पदार्थ, दूध हे थंड गुणधर्माचं असतं तर तिखट कडू पदार्थ गरम असतात. दोन्ही एकत्र घेतलं तर पचन बिघडू शकतं. इष्टयुक्त पदार्थ जसं की ब्रेड, इडली, डोसा, काही लोकांमध्ये हे संयोजन पचनावरती परिणाम करतं आणि गॅस, ॲसिडिटी वाढवतं. हळद, बदाम, खजूर, केशर, ओट्स किंवा साधं धान्य याचाही परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे सर्व नियम प्रत्येक व्यक्तीला सारखेच लागू होतील असं नाही. तुमची पचनशक्ती आणि शरीर प्रवृत्ती महत्त्वाची आहे. जर एखाद्या संयोजनाने त्रास होत असेल तर ते मर्यादित प्रमाणामध्ये नक्कीच घेऊ शकता. तेव्हा विरुद्ध आहार न घेतलेला खूप चांगला. यामुळे आपल्या शरीरावरती त्याचे नक्कीच वाईट परिणाम होतात.